जय शिवराय आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा सुद्धा गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी खूप सहकार्य केलं, साथ दिली, मदत केली, त्याबद्दल तुमचं खरं महाराष्ट्रातल्या 6-7 करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो, कौतुक करतो। विशेष करून शेवटी काहीही हो तर माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली। खूप प्रतीक्षा होती, अनेक शतकापासून शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात चढून घेतलं। म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं, या काढलेल्या 3ही JRचं समाजाला सगळं याचं क्रेडिट देतो। सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं, हे फक्त नाममात्र आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय का? पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही, कोणी ठेवायचं पण नाही। ज्यांच्या नोंदी नाही म्हणून तर गॅझेटियर लागू करायचं, त्याचा JR नियंत्रण खूप आवश्यक होतं, जो 1881 पासून काढला नाही। एक साधी वळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नाही। 75-76 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून, मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅझेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती। साधी ओळ लिहून एक, फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा। एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवू, कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही, विश्वास ढळू द्यायचा नाही। कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही 2 जण निर्णय घेतो। हो, निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही, हमेशा आम्ही 2 जण निर्णय घेतो। माझी 7 करोड गोरगरीब जनता आणि मी, बाकीच्यांचं काहींचं पोट याच्यासाठी दुखत असतं। आता त्यांच्या अंततून सगळं गेलं। त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं, ज्या गॅजेटवर राजकारण करायचं होतं, जे काही नाटकं आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं पूर्ण। मग आता काय करायचं, काहीतरी म्हणायचं। हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाही।